Hi guys, welcome back to my new vlog. हले डुले ठीक आहे. एवढं गरम होत आहे, मला ही गरमी सहन नाही होते. प्लीज मला काहीतरी हॅक सांगा. हॅक सांगा प्लीज. मला जीव चाललाय या गरमीने. मी पागल होणार आहे. मला असं वाटतंय मी अशी वितर, आणि त्याच्यामध्ये माझी एवढी मोठी केस, असं वाटतंय बुंदी होऊन जाऊ. पाय कट करून एवढी छोटी माझ्यावर कशी वाढणार अशी केस? नाही वाढणार चांगली. पण मला लाईफमध्ये कधीतरी एवढे छोटे केस करायचे आहेत, आणि जेव्हा मी एवढी छोटी केस करेन तेव्हा माझा कमबॅक होणार. जेव्हा मी एवढी मोठी माझी केस कापून अशी करणार, पण चांगली वाटतं तेव्हा की एकदम जोकर टाईप वाटते मी. पण चांगलं वाटतं ना, स्वतःला स्वतःच हे करते की हा अदिती चांगलं वाटतंय. चांगलं नाही वाटत आहे मला पण माहिती आहे, पण ठीक आहे, चांगलं वाटतंय. पागल. फक्त एवढी मोठी केसांचं करायचं काय? फक्त वर म्हणते मी, फक्त वर. काय नाही करू शकत, कुछ नाही कर सकते. ऑटो मध्ये पण बसू नाही शकत मी कोणाच्या बाजूला. एवढे प्रॉब्लेम आहे मोठ्या केसांवाल्यांचे, तुम्हाला काय माहिती. जर मी ओपन केस ठेवलेत आणि मी बसली आहे कोणाच्या बाजूला, आणि जर माझ्या बाजूला माणूस आहे, पागल होऊन जातो. पागल की असंच असतं. त्याचं नसतं, त्याचं म्हणजे कोण पण असेल त्यांचं. कारण माझी केस अख्ख्या ऑटो मध्ये अशी फिरतात, अशी इथून एक फिरत, एक तिकडे चाललाय, एक पुढे चाललाय, एक मागे कुठेतरी चाललंय, एक ऑटोच्या बाहेर कुठेतरी चाललंय. हे भगवान, मम्मी हे असं करते. मग काय म्हटलं मोठी केस असून जेव्हा तुम्हाला हे असं बांधायला लागतंय काहीतरी, हे असंच बांधते मी. एवढा कलर केलाय मी की माझी एवढी मोठी केस आहे. एक ना एक दिवस तर सर्व कापून टाकणार, किंवा छोटे होऊन जाणार, किंवा गळून जाणार, काहीतरी होऊन जाणार. ते परत आपले लायकीवर येणार. म्हणून आपण एवढी मोठी केस वेस्ट का करायची? तर मी त्यांना कलर करते. मी असा विचार करते की कधी ना कधी केस डॅमेज होणार आणि ते कापायला लागणार, तर मी त्यांना अजून डॅमेज करते. कारण मला माहिती आहे मला शॉर्ट हेअरच पाहिजे इन द एंडमध्ये. मग ते एंड व्हायच्या पहिलाच जर झाले तर मग ते माझ्यामुळे होते, कारण मी खूप जास्त एक्स्ट्रा त्याला डॅमेज केले. आणि मी डाळ गरम करते आणि एवढ्या गरमीत उभी आहे. मी आंघोळ करायला जाणार आहे. हां, मी पहिलाच आंघोळ नाही करत आहे, मी पहिलाच जेवते, कारण मला लय भूक लागली आहे. आता मैं मस्त अंडा फ्राई करना है. अंडा खाने को चालू कर दिया है गाइस मैंने. मम्मी ने अंडा आणलं बने. अब आता मी जाडी होणार आहे. कधी ते नाही माहिती. आणि मला खूप लोकांनी विचारलं की ते ब्राईटनिंग जो क्रीम आहे त्याची लिंक लास्ट व्लॉगमध्ये नाही आहे. व्लॉगमध्ये, ज्या व्लॉगमध्ये आय थिंक माझं ऑपरेशनचा व्लॉग आहे की त्याच्यानंतरचा आय थिंक व्लॉग आहे, पण त्याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये मी प्रोडक्ट टॅग केले आहेत, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता, कारण मी तर ते यूज करते आणि मला तर चांगलं वाटतं आहे. पावर एग लिहिले. पावर आएगा भी पावर. असं अंडा खायला कोणाला आवडतं? असं हाफ फ्राय वाली आहे मी. डाळ भात. झोपली होती, पण एक पार्सल आला. आता ते खोलून बघते नक्की काय आहे, कारण पेड होता तर कोलॅबचाच असेल, पण मला माहिती नाही काय आहे. पार्सल येतात ना, मी पागल होणार आहे एक दिवस. काय स्वतः सूचना के अनुसार काय त्याला
के अनुसार सुनने में आया है उद्या आहे रिझल्ट 10वीचा. तर आत्तापासूनच मी येशू सोबत क्लिअर करते की येशूचं काय होणार आहे. येशू कशी गेलेत पेपर तर दाखवते तिला. ही अशी माझ्यापासून लपून अशी बसली आहे ती, कारण तिला आतापर्यंत मी लई सतावून झाली आहे. पण मी व्लॉग चालू नाही केला विसरले होते मी. सो मी आता चालू केलं आहे परत. उद्या फेल झाली तर काय करायचं ते मी आत्तापासूनच ठरवलंय. तिच्याकडे फोन आहे चांगला, ठीक आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. हे असं तिला मी करवून देणार आहे ओपन चॅनल आत्ताच, की मग परत तू नको देऊ. आता काय 10वी वगैरे बस हो गया. जितना किया म्हणजे एक्सपेक्टेशन्सच्या वर आता येशूने अभ्यास केलाय. आता अजून नाही करू शकत, नाही हो सकता ये. म्हणून मी तिच्यासाठी एक शोधून ठेवलंय काहीतरी. जर पास झाली तर मग काही गरजच नाही है ना येशू. येशूला आज मी द्यायचं होणार आहे नाही. आणि आता ती एवढी पागल आहे, ती पहिलाच फेल झाली. मला आता समजलं ती फेल झाली आहे का, कारण तिने माझ्याकडनं 100 रुपये घेतले आणि कुठेतरी भरले की उद्या रिझल्ट आहे, रिझल्ट पैसे भरल्याशिवाय दिसणार नाही. ये है आजकल के 10वी के लोग, ज्यांना काय माहितीच नाही, अनपढ. विचारते ओपन कास्ट आहे की एससी तर तिला माहितीच नव्हतं. ओपन कास्ट आहे का आपली, अशी मेंटल. आणि म्हणजे हे माहिती असलं पाहिजे, हे माहिती असलं पाहिजे. आणि वरून विचारते काहीतरी विचारलं तिने अजून मला. मम्मी आता बोलणार मी विसरली. आता जस्ट इथे आलेलं आणि विसरली. फा उद्या एकतर फा होणार आहे किंवा काय माहिती, किंवाचं नाही माहिती, फाचं तर मला माहिती आहे. मेरे को बहुत मजा आ रहा है ये. हा ते नाही आठवलं, पण अजून एक आठवलं की उद्या आजच माझं ठरलेलं. येशूला बोललेलं मी आपण मायकलवाली मूवी बघायला जाऊया, ठीक आहे उद्या. आणि आता थोड्या वेळातच मला समजलं की उद्या तर पेपर आहे गाईज. उद्या पेपर आहे, येशूचं झालं आहे. तर मग उद्या आता आम्ही मूवी बघायला जर गेलो तर समजायचं येशू झाली आहे पास. आणि जर मूवी बघायला नाही गेलो तर समजायचं येशूचं काय झालं आहे ते. येशू हे बा इथे, हे बा लय करते अशी नुसती. तीच आता उद्या निघणार आहे. हे बघा आज लास्ट येशूला काय ते खायला घालणार आहे मी, कारण उद्यापासून येशू काय खायच्या ह्याची नाही राहणार आहे गाईज. सो आज लास्ट दिन है उसका. आणि माझं चाललंय हे माझ्यासारखं येशूचे हातच फाटके आहेत. मला ना काकडी खूप आवडते. पण काकडी एवढी गरम का झाली आहे. अच्छा हे सर्व गरम आहे म्हणून. मला काकडी खूप आवडते. कोण पण दारू पित असेल ना आणि चकना काकडी असेल ना तर चकना मी खाणार, पण चकना खाणार. माझा हा प्लॅन कसा वाटला सांग. उद्या जर येशू फेल झाली तर काय चांगलाच आहे. अरे येशूचा युट्यूब चॅनल बनवून देणार आहे. येशू जर फेल झाली तर येशू तुला माहिती नाही तू फेल होणार आहे की पास होणार आहे. प्लॅन कसा वाटला हा युट्यूब चॅनल, डायरेक्ट युट्यूब चॅनल. ओहो कम बॅक गाईज, कम बॅक. मी हे आता केलंय येडी. मी तुझं डायरेक्ट ह्याचाच काय दुसरा स्कोपच नाही तुझा असं बोलतेय.
परत ते नाही ठेवलं. मम्मी हे घे आणि ठेव फ्रीज मध्ये. घे. मम्मीने लय आतरंगी काहीतरी घातलंय. सकाळ मम्मीचा पण अकाउंट बॅन झालेला आहे आणि ते आता समजलंय आम्हाला. आम्ही आता 12 वाजता उठलोय सर्व. आता येशूचा 1 वाजता रिझल्ट आहे. नाही 5 झाले तर तिला देऊ नको. अशी काय बोलते रे बाय. हे असं काय झाली आहे? पुण्यावरनं आली आहे काय? चलो मम्मी तो गई. हाँ ओके ओके. बास झाली. बापरे कसलं मोनूने जे तिला वाटलंच नव्हते. मोनू म्हणजे एवढ्या लवकर आहे. मी आता असंच चालू केलंय माझं व्लॉग. मी एवढी विचित्र दिसते पण तरी मी चालू केलंय. आता 12:30 वाजलेत काहीतरी आणि मोनूने असंच बोललं की दे जरा मी करते. मोनूने नाव टाकलं आणि हे टाकलं. फक्त मोनू उचललं तर कशी दिसतील ना. आणि मोनूने फक्त नाव टाकलं आणि मी अशीच बघत होती रे. अशीच फक्त आम्हाला माहित नव्हतं तर लगेच येणारच आहे ते. आणि अचानक यशूचा रिझल्ट आला म्हणजे कुठेच नजर नाही गेली. फक्त पर्सेंटेज वर गेली. यशू किती पर्सेंट आले तुला? कितना पर्सेंट आया तुमको? वो तो बताओ. थांबा किती आले सांग. हम मेरे को झटका लगा है 2 मिनिट. मला ना वाटलेलं हिंदी मध्ये गेली. यशू मोनूला हिला पहिलाच बोलले. हा मोनू आता तू उठायच्या पहिलाच यशू मोनू बोलत होती की मला जरा हिंदी मराठी आणि मॅथ्सचा हिचा लफडा वाटतोय आणि मॅथ्स वर तर डॉट पास झाली आहे मॅडम. मॅथ्स आहे. मला वाटतं पास केलंय मोनू. हा ते एक्स्ट्रा मार्क्स देऊन पास केलंय. पण काय सांग तर किती आले? कितना आया बताओ कितना आया भाई. येऊन बसली आहे लॅपटॉप. अगर सांग ना किती आले इशी. ये तुमको नेक्स्ट व्लॉग में पता चलेगा कितना आया. भाई आयशूच्या डोक्याच्या हिशोबाने आयशू पास झाली आहे. लय भाई मी खुश आहे. मी ब्लॉग मध्ये येत नाही आजकाल. आता पण मी झोपलेली बघा. आजकल व्लॉग में आती नहीं है अशी मी कधी. मग कशी भिकारी आताच झोपून उठले आम्ही लोक. मग कशी आणि वाटली आता आम्ही लोक मूवीला जाणार आहे आणि शॉपिंगला जाणार आहे. रात्री ठरलेलं पण मग आठवलं की ओ शिट आता तर रिझल्ट आहे. मग आम्ही लोकांनी विचार केला ह्याच्यावर डिपेंड आहे आता ते काय होणार आहे इशूचं. तर आता आम्ही मूवीला जाऊ शकतो. मूवी आणि शॉपिंग. काय पास झाली. मी लय खुश आहे. लय खुश. हार घाले तो स्पेशली संध्याकाळी येणार आहे. और इसी खुशी के माहौल में व्लॉग एंड कर दिए जाएगा. अशी यार मला हे शिकायचं असं बोलायला. मला मस्त वाटतं असं काय काय. आणि मी अशी बटाटीसारखी सुजली आहे. मला घाम आलाय आणि मला नाही गरम होते. आता मी जाणार आहे आंघोळ करायला. सो बाय गाईज आणि व्लॉग बघायला. इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी धन्यवाद गाईज. दोस्तों धन्यवाद. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. फ्रेम करून लावून हा मोनूमध्ये असं वाटतं इशूचा रिझल्ट लावून टाकू फ्रेम करून. ना. बाय. 10वी